महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं ब्रह्मदेव सर्वकारदेवताभ्यर्नः सर्वेभ्ये नमः सर्वेभ्ये ब्राह्मणे नमः सूर्यक्रमा कपिलगज कर्णकलम्बोधर वीरविनाशगंजीव धूम्रकेतु भालचन्द्रहारयनः ग्रहदेवताभ्यर्नः सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यम्बके गौरीनारायणे नमस्ते श्री महागणाधिपती मा इष्टदेवता भवन्तु। तुमच्या पुढे विडे म्हणजे त्या विड्यावरती एका सुपारीला फक्त 8ला व्हायच्या 8ला ओम श्री महागणाधिपती नमः। सुपारीची सुपारी 8ला व्हायला का? मी बोलतोय ते सर्वांना कळतंय का? अहो मी जे काय बोलतोय सर्वांना कळतंय का? नाही कळत? कळतंय ना? हा ठीक आहे। हा आता ज्या विड्यावरती 8ला व्हायले आहे ती सुपारी आपल्या तामणामध्ये घ्या। हा किती का तामणा? तिला 5 वेळा पाणी घाला। पहिला आपलं पाणी साधं पाणी घाला, साधं पाणी पहिलं साधं पाणी घाला। ओम श्री महागणाधिपती महा इष्टदेवताभ्यः ग्रहदेवतः परमेश्वरी भवन्तु देवतः महागणाधिपति उमा महेश्वराय श्री कृष्ण अर्पणस्तु सुभद्रदुण्डाय वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्यदेवताभ्यो नमः उमाशोतं समर्पयामि ग्रहदेवता भवन्तु। थोडंसं पंचामृत घाला। पंचस्थानं समर्पयामि गंगा सिंधु सरस्वती गोदावरी देवताभ्यो नमः उमाशोतं समर्पयामि कुलजाते भवन्तु शान्ति शिवतं समर्पयामि श्री महागणाधिपति मा इष्टदेवताभ्यो नमः ओम परमसा परमात्मा देवता देवी गायछंद देवता भवन्तु। नंतर गंगेचं पाणी घाला। ओम श्री गंगेचे काशीचे ब्रह्मपुत्रचे नर्मदेचे गोदावरीचे समर्पयामि उमाशोतं समर्पयामि। गंगेच्या पाण्याने हे सुपारी म्हणजे गणपती स्वच्छ धुवून घ्या। स्नानं समर्पयामि श्री महागणाधिपति मा इष्टदेवतं समर्पयामि ओम भो ओम स्वाहा ओम जन ओम तप ओम सत्यम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। नंतर ज्या विड्यावरती ती सुपारी आपण घेतली होती त्या विड्यावरती 8ला म्हणा। 8ला म्हणजे तांदूळ, त्याच्यामध्ये थोडं हळदी कुंकू टाका। हळदी कुंकू करून भाग देऊन समर्पयामि। त्याला हळदी कुंकाचं बोट लावा। हळद कुंकाचं सौभाग्य देऊन समर्पयामि। एक लाल फूल व्हायचं पुष्पांकुरदेवताभ्यो नमः इष्टदेवता ग्रहदेवता परमेश्वरी भवन्तु देवतः उमाशोतं समर्पयामि। नंतर त्याच्या पशी फळ मांडलेले फळ, त्या फळाला पाणी फिरवा। फलांकृत ब्रह्मय स्वाहा ज्ञानाय स्वाहा महानैवेद्यं समर्पयामि पुनर्नैवेद्यं समर्पयामि श्री महागणाधिपती प्रियतमः। उजव्या हातावरती 3 पळ्या चमचे पाणी सोडून द्या। हस्तप्राशन समर्पयामि मुखप्राशन समर्पयामि करोग्यामि चन्दनं समर्पयामि ग्रहदेवता भवन्तु। नंतर सर्वांनी हातामध्ये 8ला घ्या। लाय दिसतो तो बसला। सर्वांनी माझ्या मागे म्हणा मम आत्मनः स्मृती फलयुक्त फल प्राप्त्यर्थ आस्मांत सहकुटुंबांना सहपरिवारांना क्षम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिआर्थ मानसिक महागणपती पूजन करिष्ये। परत एक लाख फुलवा। पुष्पांकुरदेवताभ्यो नमः ग्रहदेवता गंगा पुरुषांति ग्रहदेवता भवन्तु। नंतर प्रत्येकाने डाव्या हातामध्ये 8ला घ्या। डाव्या हातामध्ये फक्त ज्येष्ठी पत्नीने हातात लावायचा। डाव्या हातामध्ये 8ला घेतल्यानंतर उजव्या हाताने थोड्याशा 8ला पूर्वेला टाका। पूर्व देवता पश्चिम देवता पश्चिमेला टाका। दक्षिण देवता